नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने, भाग 24 स्वामी सत्यानंद यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत। आज आपण करणार आहोत उत्थानासन। हे आसन एकदम पहिल्या दिवशी फायनल पोझिशन येईल असं आसन नाही, कारण पायात गोळे येतात एकदम करायला गेलं तर। माझ्याही आलेले आहेत सुरुवातीला जेव्हा मी केलं तेव्हा, त्यामुळे अगदीच पायरी पायरीने 1 महिना लागला तरी चालेल फायनल पोझिशन यायला। अशा रीतीने हे उत्थानासन करायचं आहे। जर तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल तर करू नका, पण संपूर्ण पायाचे स्नायू मोकळे होतात, पायाच्या स्नायूंना स्ट्रेंथ येते आणि गुडघ्यांसाठी हे विशेष उपयोगी आहे। पण काळजी घेऊन आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे अगदी हळूहळू करायचं आहे। पायात योग्य तेवढं अंतर घेऊन तुम्हाला सोयीस्कर असं हात असे ठेवायचे आणि शरीर शिथिल करायचं, नॉर्मल ब्रीदिंग, आणि हात थोडेसे गुडघे मोडायचे आणि थोडेसे हात खाली घ्यायचे, पुढे झुकायचं नाही आपल्याला। असं थोडे दिवस, 1 आठवडा एवढ्याच अंतराने हात खाली न्या। पुढच्या आठवड्यात अजून थोडेसे खाली न्या, कारण एकदम करायला गेलं तर पायाच्या स्नायूंना सवय नसल्यामुळे गोळे येऊ शकतात। 3ऱ्या आठवड्यात अजून थोडे हात खाली न्या। असं करत करत तुम्ही आपोआप एक दिवस तुमचे स्नायू लवचिक झाले, फ्लेक्झिबिलिटी आली की तुम्ही तुमचे हात हळूहळू जमिनीच्या दिशेने आपोआप जायला लागतील आणि मग पायातलं अंतर ॲडजस्ट करा तुम्हाला पाहिजे तसं। पुढे झुकायचं नाही आणि हात आपोआप जमिनीला टेकतील। हात जमिनीला टेकले की तसेच तुम्ही जर दोन्ही पायाचे अंगठे धरले तर हे झालं मलासन। हे गॅसेस न होण्यासाठी, पोट साफ, डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी उत्तम असं आसन आहे। त्यामुळे हळूहळू प्रॅक्टिस करून उत्थानासन आणि मलासन जमवण्याचा नक्की प्रयत्न करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हरिओम तत्सत।